नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन हे चॅप्टर सुरू केलं होतं, बरोबर। आता आपण त्याच्यामधला दुसरा पार्ट पाहतो, एक सामायिक रेषीय समीकरण। इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज अ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। याच्यामध्ये जसं आपण मागच्या 9वीच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो की एक चलाचा लोप करून आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे, म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवायचे। आता हे एक्झाम्पल सोडवत असताना दोन्ही प्रकारच्या पद्धती आपण त्याचा अभ्यास करूया। फॉर एक्झाम्पल पाहूया आपण पहिलं, खालील एक सामायिक समीकरण सोडवा। खालील एक सामायिक समीकरण सोडवा। आता या एक सामायिक समीकरण सोडवताना जसं मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं आपण, x आणि y हे दोन चल दिलेले असतात। या दोन्हीपैकी कोणत्या तरी एक चलाचा लोप करून आपल्याला या प्रकारचे समीकरण म्हणजे एक रेषीय समीकरण आपल्याला सोडवायचे। फॉर एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल दिलेले 5x - 3y = 8। सेकंड 3x + y = 2। आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला एका चलाचा लोप करून दोन्ही पद्धतीमध्ये आपण शिकूया। फर्स्ट एक्झाम्पल 5x - 3y = 8। सेकंड 3x + y = 2। यामध्ये काय करायचं आपल्याला, 5x - 3y = 8 याला इक्वेशन नंबर 1 देऊ। 3x + y = 2 याला इक्वेशन नंबर 2 देऊ। आता काय करू, लेफ्ट साइडला डाव्या साइडला फक्त y ठेवू आणि सगळे पद एकीकडे आणू। यामध्ये पहा y = +3x, तिकडे जाताना -3x, म्हणजे y ची किंमत आली 2 - 3x। आता हीच किंमत आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ठेवू शकतो। मग पहा y = 2 - 3x ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवू। आता समीकरण 1 काय आपलं, 5x - 3y = 8। दिस इज आवर इक्वेशन नंबर 1। मग ज्या ठिकाणी y आहे तिथे किंमत किती ठेवणार आपण, 2 - 3x। मग परत 5x - 3, ज्या ठिकाणी y कंसामध्ये किंमत टाकायची आपल्याला 2 - 3x = 8। पुढच्या स्टेपमध्ये 5x, आता या -3 न ब्रॅकेट मधल्या दोन्ही पदाला सेपरेट गुणायचं। -3 न 2 ला मल्टिप्लाय केले तर 3 × 6 उणे गुणिले अधिक उणेच राहणार, म्हणजे उणेचे 6। आता -3 न -3x ला गुणायचं, ऋण गुणिले ऋण बरोबर अधिक, म्हणजे 3 × 3 = 9 अधिकचे 9x = 8। x ची बेरीज करायची, 5x + 9x = 14x, -6 = 8, 14x, -6 तिकडे जाताना +6 होते, 8 + 6, 14x = 8 + 6, 14x 8 + 6 14। मग आता 14x = 14। मग x मध्ये आणि 14 मध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकारात असतं। मग x बरोबर हे 14 गुणिले तिकडे जाताना काय होतील, भागिले 14 भागिले 14, 14 14 14 1 14, x बरोबर किती आलं, 1। मग आता ही x ची किंमत निघाली। मग सेम x ची ही किंमत आपण समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवू आणि y बरोबर किती किंमत येते ते आपण ठरवू। x = 1 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू। मग आता पहा, ज्या ठिकाणी x आहे किंमत आपण किती ठेवणार, 1। समीकरण क्रमांक 2 हे 3x + y = 2, हे समीकरण क्रमांक 2। ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवायची आपल्याला, 1। 3 × 1 + y = 2। पुढच्या स्टेप मध्ये 3 × 1 = 3, 3 + y = 2, म्हणजे y =
अधिकची 3 तिकडे जाताना उणेची 3 म्हणजे y बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 3तून 2 गेलं 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं y बरोबर -1. हे आपण कुठे शिकलेले रूल्स ऑफ सिम्बॉल मध्ये, जो आपला पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये चिन्हाचे नियम जर बेसिक आपण पाहिलं तर आपल्याला चिन्ह कुठेही चुकणार नाही. मग उकल काय आली तुमची, या ठिकाणी उकल आली तुमची x बरोबर 1. पहिले x ची व्हॅल्यू द्यायची, नंतर y ची -1 म्हणजे उकल आली तुमची 1 आणि -1. त्यानंतर या प्रकारचं एक्झाम्पल हे झालं एक मेथड. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. (5x - 3y is equal to 8, 3x plus y is equal to 2. यामध्ये आता x किंवा y या दोन्ही चलापैकी एका चलाचा आपल्याला लोप करून ते समीकरण आपल्याला सोडवायचं. पाहूया मग. पहिलं समीकरण 5x - 3y is equal to 8. दुसरं इक्वेशन 3x plus y is equal to 2. इक्वेशन 2. आता यामध्ये आपण y या चलाचा लोप करू. मग इथं लिहायचं y चा सहगुणक म्हणजे कोऑर्डिनेटरनं एकमेकांच्या समीकरणाला गुणायचं. जसं इथं y चा सहगुणक कोऑर्डिनेटर काही नाही म्हणजे 1. मग 1 न समीकरण 1 ला गुणायचं. इथं y चा सहगुणक 3 आहे, मग 3 न या समीकरणाला गुणायचंय. मग पहा समीकरण 1 ला 1 ने व समीकरण 2 ला 3 ने गुणू. 2 ला 3 ने गुणू. पहा 1 ला आपण गुणले 5x - 3y is equal to 8. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता 3 न इकडे गुणायचं आपल्याला. 9x म्हणजे सॉरी -9x - 3 न इकडे गुणलं किंवा 3 3 दा 9x 3y 3 2 दा 6 हे झालं 4. मग आता समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. 3 व 4 ची बेरीज करू. या ठिकाणी -3y + 3y कटले. 9 5 14x 8 7 14 परत x बरोबर 14 इकडचे 14 गुणिले इकडे तर भागिले 14 14 कटले किती आले x बरोबर 1. हीच किंमत आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. मग पहा समीकरण नंबर 2 आहे आपला 3x + y बरोबर 2. समीकरण क्रमांक 2. ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवते आपण 1. 3 गुणिले 1 + y बरोबर 2. 3 1 3 3 + y बरोबर 2. y बरोबर अधिकची 3 तिकडे जाताना उणेची 3. y बरोबर 3तून 2 गेला 1 मोठ्या संख्येचं चिन्ह. उकल आली तुमची. पहिले उकल लिहिताना x ची किंमत लिहायची 1, नंतर y ची किंमत लिहायची 1 - -1. मग आता या ठिकाणी हे झालं उकल. आता आपण दोन्ही पद्धती पाहिल्या. पहिले मध्ये काय केले की y बरोबर पूर्ण पद एकीकडे आलं आणि ती y ची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून आपण x ची व्हॅल्यू काढली. नंतर तीच परत y मध्ये ठेवली आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण x किंवा y या दोन्ही चलापैकी एक चलाचा लोप करून हे एक सामायिक समीकरण म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडलं. आता नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण.
3x अधिक 2y बरोबर 29 आणि 5x मायनस y इज इक्वल टू 18. परत अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यात पहिले फर्स्ट इक्वेशन 3x प्लस 2y इज इक्वल टू 29. दिस इज इक्वेशन नंबर 1. 5x मायनस y इज इक्वल टू 18. दिस इज इक्वेशन नंबर 2. मग परत x या पदाचा लोप करा किंवा y या चलाचा. आता आपण x न करू. 5 न समीकरण 1 ला गुणायचं आणि x चा सहगुणक 3 न समीकरण 2 ला गुणायचं. पाहूया मग. समीकरण नंबर 1, समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 3 ने गुणू. या ठिकाणी आपण x चलाचा लोप करतोय. मग 5 ने इकडे गुणलं. 5 ते 15x, 5 दोन्ही 10y, 29 5 5 9 25 85 5 4 5 2 10 10 4 14 145. इक्वेशन 3 3 ने इकडे गुणा. 3 5 15x, 3 2 3 y ला गुणलं 3y येतं आणि 18 ते 56. इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी आपल्याला 15x आणि इथं 15x हे जर कट करायचं असेल तर 3 मधून 4 काय करायचं, मायनस करायचं. इथं राहायचं 3 मायनस 4. मग 3 मधून 4 हे समीकरण वजा करतो तर 4 या समीकरणाचे चिन्ह बदलते. जिथं उणे असेल तिथं अधिक होईल, जिथं अधिक असेल तिथं उणे होईल. मग या ठिकाणी मायनस मायनस येतं प्लस, हे प्लस येतं मायनस. 15x मायनस 15x गेट कॅन्सल. 10y प्लस 3y इज इक्वल टू 13y. 145 मधून 54 गेले. परत वजा बाकी 145 मधून 54 गेले. 5 तून 4 गेलं, खरायला 1. 4 5 जात नाही हातात. 4 5 गेले, खरायले 9. हात चाले की 1 1 गेले, खरायले 0. 91. मग y बरोबर 13 गुणिले इकडे येताना भागिले 13 चा पाडा 13 13 23 ते 91. y बरोबर किती आलं, 7. मग या ठिकाणी y बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया. y बरोबर 7 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. आता 2 नंबर काय समीकरण आपलं 5x मायनस y इज इक्वल टू 18. म्हणजे ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी किंमत आपल्याला 7 ठेवायची. 5x वजा 7 बरोबर 18. 5x वजा 7 तिकडे जाताना अधिकचे 7. मग पुढच्या ह्याच्यात 5x 18 प्लस 7 25. हे 5 गुणिले तिकडे जाताना भागिले 5 चा 12 5 1 5 5 25. x बरोबर 5. तुमची उकल आलेली आहे. या ठिकाणी पहिले x ची उकल द्यायची. x बरोबर 5 आणि y बरोबर 7. अशा प्रकारे दोन चलापैकी कोणत्याही एका चलाचा लोप करून आपण दिलेलं एक सामायिक समीकरण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे आपण सोडवतो. आपण दोन्ही पद्धती पाहिल्या, 2-3 एक्झाम्पलचा अभ्यास केलाय. या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय, थांबवतोय. यामध्ये जर काही अडचणी असेल, जर काही कळलं नसेल तर कमेंट्स मध्ये टाका किंवा नेक्स्ट अजून तुम्हाला याच्यामध्ये अजून काही जर दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट्स मध्ये टाका. त्याही प्रकारचे एक्झाम्पल घेतोय आपण. सुरुवातीला म्हणतोय की 10 ते 12 मिनिटाचा आपण व्हिडिओ करू, हळूहळू तो आपण वाढवूया. या ठिकाणी आपण थांबतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. या ठिकाणी इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओसाठी परत एकदा नवीन एक्झाम्पल घेऊन मी येईन. तोपर्यंत या दिलेल्या एक्झाम्पलचा चांगला सिरियसली अभ्यास करा, गांभीर्याने करा. निश्चितच तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. या ठिकाणी इथंच संपवतो. नमस्कार.